आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान जोपर्यंत वाटणार नाही ना, तोपर्यंत आपण कधीच खालून इथं वर येऊन बोलू शकणार नाहीत. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मित्रांनो, माझा अगदी एका मिनिटात प्रवास सांगायचा झाला तर 10वीच्या नंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलेला, पुन्हा करमलं नाही म्हणून ते सोडलेला, नंतर ITIला ॲडमिशन घेतलेला, ITI सोडून दिलेला आणि पुन्हा 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेऊन आता MPhil करणारा पोरगा तुमच्यासमोर उभा आहे. त्याचं कारण आहे, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न हे होतं की लोक माझी वाट बघत असतील, मी गाडीतून उतरेल, स्टेजवर जाईल आणि लोकांसमोर बोलेल, लोक टाळ्या वाजवून माझं ऐकतील आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवतील. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि ते मी जवळ पूर्ण केलंय. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत म्हणून मागच्या वर्षी माझी निवड झाली आणि गावोगाव फिरण्यात आलं. पण मी माझी भाषा सोडली नाही. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांना विनंती आहे की हे आपल्या इकडलं युनिट आहे आणि त्याचा हा कॅम्प आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला सुरुवात करा. वक्तृत्व फार सोपी गोष्ट आहे. वक्तृत्व म्हणजे काय? समोर येऊन बोलणं म्हणजे वक्तृत्व आहे. इतकं सोपं आहे, पण वक्तृत्व तितकंच अवघड आहे जितकं वक्तृत्व लिहिणं आहे. बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द लिहिता येत नाही, बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द बोलता येत नाही. तुम्ही बरेच जण पहा, वक्तृत्व असं बोलत असताना बरेच जण म्हणतात वक्रत्व, बरोबर आहे. काही काही जण म्हणतात वक्तृत्व. महाराष्ट्रातील एक फार मोठे नामांकित व्याख्याते आहेत. आम्ही मराठवाड्याच्या युवा वक्त्याचं सूत्रसंचलन करत होतो तेव्हा ते स्टेजवर आले आणि ते अर्धा तास बोलत होते. अर्धा तासामध्ये ते 22 वेळा वक्तृत्व शब्द म्हटले होते, पण एकदाही बरोबर म्हणले नव्हते. 22 वेळा ते म्हणत असताना वक्रत्व वक्रत्व आणि वक्रत्व एवढंच म्हणत होते. मला सांगायचंय काय, मला वक्तृत्वानं इथं उभं केलंय, मला कवितेनं इथं उभं केलंय, मला संत साहित्यानं इथं उभं केलंय. तुम्ही वाचा, आपल्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करा. आपला सगळ्यात मोठा फॉल्ट काय माहितीये का? आपण आपल्या भाषेला लई लाजतो. त्यात पुन्हा शहरात गेल्याच्या नंतर आपण तिथली भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. मराठवाड्यात तर लई भाषा आहे. मराठवाड्यासारखं तर गजब भाषेचा खेळ कुठंच नाही. पहा तुम्ही आमच्या लातूर साईडला या, कधी आला हो? 11 वाजता येऊन बसलो इथं, काय बोललो की का करलो की का कळणार झालं का नाही. पहा तुम्ही, लातूरचा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, ला लाव खा लाव प्या लाव जा लाव म्हणलं की समजायचं लातूरचा आहे. मग तुम्ही त्या भाषेत बोला ना. लातूरचा पोरगा जर इथं एखाद्या स्टेजवर येऊन त्याच्या भाषेत बोलत असेल तर कितीही प्रभावी भाषा बोलणारा माणूस असेल तर लक्षात कोण राहतो? जो लातूरच्या मूळ भाषेत बोलला तो. आपल्या मनामधला जो एक गैरसमज आहे ना की माझी भाषा प्रॉपर नाही. म्हणजे मला आठवतं, मी पुण्यामध्ये कलमाडी कॉलेजला गेलो होतो एकदा स्पर्धेला, आणि आपल्या मराठवाड्यातला एक शब्द आहे तो जगात कुठंच सापडत नाही. तो शब्द असा आहे की बक्कळ. बरोबर आहे. किती विद्यार्थी होते? लय बक्कळ होते. नाही, भरपूरला बक्कळ असा शब्द वापरला जातो. मला आठवतं, मी त्या स्पर्धेत गेलो आणि स्पर्धेत जात असताना मी बोलत होतो की महाराष्ट्रात बक्कळ प्रकरण घडले. त्या बक्कळ प्रकरणाच्या पुराव्यांती मला असं सांगावं वाटतं, ते परीक्षकांनी ते शब्दच लिहून काढला आणि स्पर्धा झाल्यास ते मला म्हणे बक्कळ नावाचं प्रकरणच महाराष्ट्रात घडलं नाही. मग मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही जे भरपूर म्हणता ना त्याला आम्ही बक्कळ म्हणतो. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, आपला सगळ्यात मोठा घोळ असा झालाय की आपण लोकांची ऍक्टिंग करण्यामध्ये किंवा कॉपी करण्यामध्ये जास्त स्वतःला व्यस्त. स्वतःची भाषा डेव्हलप करा, स्वतःच्या भाषेत बोलायला लागा. मी माझ्या शैलीत बोलतो.